राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि या कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही कर्जमाफीची वाट बघत होता। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय सरकारने तर घेतला आणि खात्यामध्ये निधी सुद्धा जमा करायचा होता, परंतु आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नव्हती। त्यामुळे शेतकरी बांधव संताप व्यक्त करत होते। आता स्वतः आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला आहे। बघा, राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीच्या संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून परिस्थिती असलेल्या आता या कर्जमाफीला मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळत आहे आणि कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला, अधिकृत मान्यता सुद्धा मिळाली आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, हो उद्यापासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। आजपासून सुरुवात झाली आहे। मग आता नेमकं उद्या कोणकोणत्या भागामध्ये पैसे जमा होणार? बघा, राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे 2 टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, कारण त्यामधल्या बऱ्याच जाचकाठी बाहेर काढण्यामध्ये आले आहे। त्यामुळे एवढा मोठा निधी आणायचा कुठून? त्यामुळे सरकारने निर्णय घेतला। आता हा निधी सरकारच्या माध्यमातून येत जरी असला तरी पण यामध्ये 2 टप्पे केले आहे। आता 18 जिल्ह्यांचं कर्ज सर्वात अगोदर माफ करण्यामध्ये येणार, त्याच्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा 18 जिल्ह्याचं कर्ज माफ होणार, म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे कर्ज माफ करण्यामध्ये येणार आहे। आता याच्या हालचाली सुरू झाल्या आहे। बघा, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी या प्रक्रियेला गती दिली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या मोबाईलवर कर्जमाफीचे मेसेज यायला सुरुवात सुद्धा झाली आहे। बँकांकडून पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे। सरकारने सुरुवातीला म्हणलं होतं की ज्यांनी आता बघा लक्षामध्ये घ्या, महात्मा फुले या कर्जमाफीचा लाभ घेतला। बघा, हे पाहणं अतिशय गरजेचं आहे, त्यांना 1.5 लाख रुपये देऊन, परंतु आता बघा महात्मा फुले या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला सुद्धा 2 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। परंतु आता शेतकरी बांधवांनो, बघा सरसकट 2 लाख रुपये माफ होणार का? तर लक्षामध्ये घ्या, फक्त या ठिकाणी काहीच असे शेतकरी बांधव शिल्लक असणार, परंतु 70 ते 75% शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफीचा फायदा आता मिळणार आहे। ऐतिहासिक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कारण सरकारने 2 जाचकाठी काढल्या आणि आजपासून कर्जमाफीला सुरुवात झाली आहे। आता त्या 18 जिल्ह्यांची यादी पाहणं अतिशय गरजेचं आहे। आज 18 जिल्ह्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर कोणकोणते जिल्हे आहे लक्षामध्ये घ्या। या प्रक्रियेमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामधील कर्ज बघा आता माफ करण्यामध्ये येत आहे। सुरुवात आता झाली आहे। बघा, तिथल्या बँकांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले आहे। बघा, शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनानंतर सरकार आता कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली असून राज्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज आता नील करण्याचे आश्वासन सरकारने दिले। विशेषतः आता पुढील क्रमांकाचे जिल्हे, बीड जिल्ह्याचं सुद्धा कर्ज माफ होणार, त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचं सुद्धा कर्ज माफ होणार, त्यानंतर लातूर। बघा, या जिल्ह्यांमध्ये पीक कर्जाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आता तयार ठेवणं आवश्यक आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास अजिबात ठेवू नका। आता स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता आजपासून कर्जमाफीला सुरुवात होत आहे। कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवण्याचे अर्जंट आदेश दिले आहे। ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या योजनेमधून वंचित राहावे लागू शकते। आता पुढील क्रमांकाचे जिल्हे बघा, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी हे लक्षामध्ये ठेवावे। बघा, समितीच्या तपासणीवेळी ही कागदपत्रे सादर करणे अनिवार्य
अनिवार्य आहे. तुमच्या पात्रतेचा हा मुख्य पुरावा ठरणार असल्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवा. मग आता लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाचे जिल्हे. सरकारने निवडलेल्या बँकांच्या यादीमध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा पण समावेश आहे. नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बघा आता कर्जमाफी मिळणार आहे, कारण की सरकारने निर्णय घेतला. याशिवाय खाजगी बँकांमधील देखील कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही फक्त पीक कर्ज घेतलेलं असावं. तुम्ही जर पीक कर्ज घेतलेलं असेल तर मग जास्त काय अडचण येणार नाही. आणि या 18 जिल्ह्याचं कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ करण्यामध्ये येत आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून 5 डॉक्युमेंट सांगण्यामध्ये आले आहे. ते 5 डॉक्युमेंट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे, अन्यथा मग अडचण सुद्धा निर्माण होऊ शकते. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, 5 कागदपत्रांपैकी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे की तुमचं आधार कार्ड होय. जर तुमचे आधार कार्ड जुने असेल आणि त्यावर माहिती अपूर्ण असेल तर ते तातडीने अपडेट करून घ्या. बघा, त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा बघा, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकरी अनेक बघा आता लक्षामध्ये घ्या, भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघितली कर्जमाफीची. ती कर्जमाफी आता मिळत आहे. शेतकऱ्यांच्या आधार कार्डमध्ये तांत्रिक जर त्रुटी असतील, नाव वेगळं असेल, तुमच्या पासबुकवर जर वेगळं नाव असेल तर पटकीन दिवशी अपडेट करून घ्या, म्हणजे की जास्त काही अडचण येणार नाही. आता दुसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचे फार्मर ID कार्डचा नंबर. बघा, म्हणजे की तुमचं शेतकरी ओळखपत्र वय. हे कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांना खरा शेतकरी मानून कर्जमाफी दिली जाणार आहे. आता पुढील क्रमांकाचे जिल्हे बघा, वाशिम जिल्हा, त्यानंतर अमरावती जिल्हा. या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे कार्ड काढले नाही त्यांनी त्वरात बघा आता काय करायचं आहे, ई सेवा केंद्रामध्ये संपर्क साधा किंवा कोणत्याही कॉम्प्युटरच्या ठिकाणी तुम्ही तुमचा फार्मर ID क्रमांक मिळवू शकता. बघा, तिसरा क्रमांकावर रेशन कार्ड असून त्यावरून तुमची आर्थिक स्थिती तपासली जाणार आहे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त भरमसाठ असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आता बघा, या कर्जमाफीच्या निर्णयासोबतच सरकारने आणखीन एक मोठा किंवा या ठिकाणी निर्णय घेतला आहे. ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेवर आणि नियमितपणे फेडले आहे त्यांना 50,000 रुपये देण्यामध्ये येत आहेत. तर मग शेतकरी बांधवांनो, आता पुढील क्रमांकाचे जिल्हे बघून घ्या. यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये अशा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारने आता जारी केली आहे. ज्यांनी नियमित कर्ज परतफेड केलं त्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. चौथं कागदपत्र म्हणजे तुमचा डिजिटल 7/12 उतारा असून 5वे कागदपत्र तुमचा उत्पन्नाचा दाखला आहे. बघा, हे कागदपत्र असून द्या. 2 लाख रुपयांची ही कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांसाठी 50,000 रुपयाचे प्रोत्साहन मिळाला. आता बघा, सुरुवात झाली आहे आणि तुमच्या भागामध्ये सुद्धा आता या ठिकाणी सुरुवात होत आहे. शेतकरी बांधवांनो, फक्त जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्या देखील भागामध्ये आता कर्जमाफीला सुरुवात करण्यामध्ये येत आहे. केंद्र सरकारकडून 34,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला प्राप्त होणार असून त्यातून ही मोठी कर्जमाफी राबविली जाणार आहे. नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामधील अर्जाची पडताळणी बँकांमार्फत आता वेगाने सुरू करण्यामध्ये आली. मुंबई आणि पुणे आता लक्षामध्ये घ्या, मुंबई आणि पुणे या भागामधील कर्जमाफी थोड्याशी लेट होणार आहे, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. बँकांमधील कर्ज वसुलीसाठी फोन केल्यास गोंधळ न जाता संयम ठेवावा, कारण सरकार 2 लाख रुपयांच्या निर्णयावर आता ठाम आहे. गडचिरोली आणि गोंदिया यासारख्या दुर्गम भागामधील शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ आता मिळणार आहे आणि सरकारचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न मर्यादित आहे, ज्या शेतकरी बांधवांकडे ही 5 कागदपत्रे आहे, अशा शेतकरी बांधवांचं आता कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने आता घेतला. शेतकरी बांधवांनो, यादी महत्त्वाची आहे. यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करायचं. जर तुमचं नाव यादीमध्ये येत असेल तर मग आज तुमची कर्जमाफी होणार आहे, लक्षामध्ये ठेवा. तर मग आता पुढील जिल्हे पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा, सरकारने स्थापन केलेली समिती सध्या प्रत्येक बँक खात्याचे रेकॉर्ड तपासत आहे. कोणाची अंतिम तारीख न ठेवता ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला.
यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली गेली होती. तुम्हाला माहीत आहे, निधी वितरणाची तयारी पूर्ण झाली आहे. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी फक्त आपली KYC आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी. बाकी सर्व सरकारवर सोडा. सरकार आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आता जमा करत आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, शेवटी ही योजना महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी कुटुंबासाठी एक भक्कम आधार आता ठरणार आहे. 2 लाख रुपयांची कर्जमाफी म्हणजे की खूपच मोठी कर्जमाफी आहे. बघा, पालघर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, ज्या शेतकरी बांधवांनी नियमित कर्ज भेटले बघा किंवा या ठिकाणी कर्ज घेऊन पुन्हा फेडले किंवा नवजून कर्ज केलं, अशांना मात्र 50,000 रुपये मिळणार आहे. एवढं देखील मात्र लक्षामध्ये ठेवा. शेतकरी बांधवांनो, तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 या साली थकीत असायला पाहिजे. बघा, तेव्हाच तुम्हाला माफी देण्यामध्ये येणार. बघा, 30 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. आणि 2025 वर्ष या साली तुमचं कर्ज थकीत असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार. अन्यथा जर तुम्ही जर या ठिकाणी या वर्षी कर्ज घेतले असेल किंवा या ठिकाणी कोणत्याही वर्षी जर कर्ज घेतलं असेल, त्यासाठी सरकार तुम्हाला काही अनुदान देणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी नियमित कर्ज फेडलं, ज्यांनी कर्ज नवीजून केली, अशांना प्रोत्साहनपर भत्ता देण्यामध्ये येणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि यादीमध्ये जर काय तुमचं नाव आलेलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण पुढं सुद्धा यादी जाहीर करण्यामध्ये येणार. आणि जेव्हा कधी यादी जाहीर करण्यामध्ये येते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.